आता वाजल्यात रात्रीचे 12:15 आणि आम्ही निघालो ओरोसवरनं एका नवीन रोड ट्रिपसाठी. पहिल्यांदा CNG फुल करून आम्ही पुढच्या प्रवासाक सुरुवात केलो. आमचो प्रवास मुंबईच्या दिशेने सुरुवात झालो. रत्नागिरीच्या पुढे मुंबई गोवा हायवेचा काम चालू असा, त्यामुळे रस्त्याची अवस्था खूप बिकट झालेली. खड्ड्यात रस्तो की रस्त्यात खड्डो ह्या काय कळत नव्हता. कसे बसे एकदाचे सगळे खड्डे क्रॉस करत आम्ही पोचलो सकाळी 4:45 वाजता सावर्ड्यात. पुढचो रस्तो आमका एकदम चांगलो भेटलो, त्यामुळे जवळपास 1.25 तासभरात आम्ही खेडला पोचलो. पुन्हा एकदा CNG फुल केलं आणि नवीन कशेडी टनलमधनं प्रवास करत आम्ही पोचलो सकाळी 7 वाजता माणगाव रेल्वे स्टेशनला. थंय एका मित्राक घेतलं आणि आनंदी भवन ह्या हॉटेलात फ्रेश झालो आणि आम्ही पुढच्या प्रवासात पुन्हा सुरुवात केलं. ह्या बघून तुमका कळलाच असताना आम्ही खंय इलो, तर आम्ही इलो स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किल्ले रायगडवर. गाडी पार्क करून आमका थोडं उशीर झाल्यामुळे आम्ही रोपवेन जाऊचो प्लॅन केलं. हे रोपवेन येण्या जाण्याचे फेअर होते. तसाच पुढे जाऊन तिकीट काउंटरकडे जाऊन तिकीट काढलं. वरून खाली येणारे रोपवे बघून आम्ही आमची तिकिटा घेऊन प्रवेशद्वारामधनं आतमध्ये गेलो. तिकडून पुढे आतमध्ये चलत इल्यानंतर गडांचा राजा, राजांचा गड, किल्ले रायगड ह्या बोर्डवर महाराजांच्या काळात कोणत्या गोष्टी काय म्हणायचे या गोष्टीची माहिती घेता घेता आमची रोपवे इली आणि आम्ही त्यात बसलो आणि आमची रोपवे गडाच्या वरती जाऊक निघाली. रोपवेमध्ये पहिल्यांदाच बसल्यामुळे थोडी भीती वाटत होती, पण आजूबाजूचे सिनेमॅटिक व्ह्यूज बघत बरोबर 6 मिनिटात आम्ही वरती पोचलो. थंय उतरून थोडेसे वरती पुढे चलत गेल्यानंतर फायनली आम्ही पोचलो रायगड किल्ल्यावर. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून घोषित केला होता. त्यानंतर आम्ही कोणते कोणते पॉइंट बघितलं ह्या बघूसाठी पार्ट 2 नक्की बघा.